पायाला एवढी सूज असते, ते गुडघे बदलून टाकायचं म्हणून सांगतात. पायाला व्हेरिकोज व्हेन येतात आणि काय पायाला सूज राहते. केवढे रोग त्या पायाला होतात. पाय जेव्हा मजबूत असतील तेव्हा तुमचा वरचा डोलारा चांगला राहतो. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. पाय वळतात हो, पाय दुखतात, पायाच्या घोट्याला किती सूज येते, पायाच्या बोटांना मुंग्या येत आहेत किंवा केवढा तो सुजलाय, त्याच्यावर काळेपणा आहे, त्याला खाज येते. अनेक प्रकारच्या समस्या पाय या अवयवाशी संबंधित असतात. पाय हे बघायला गेलं तर कर्मेंद्रिय आहे. दिसताना ते तुम्हाला पाय आहेत, पण त्याला चालवणारी शक्ती आतली जी आहे याला म्हणतात कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय शब्द माहिती आहेत. मग तसे पाय हा कर्मेंद्रियाचा एक अवयव आहे. कर्मेंद्रिय हा त्याचा एक भाग आहे. हात, पाय, जीभ, मूत्रेंद्रिय, जननेंद्रिय हे या कर्मेंद्रियाचे बाकीचे भाऊ आहेत. त्याचे पायाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला काय काय करायचं असतं, तर डोक्याकडून खाली येणारा जो वजनाचा भाग असतो, जडपणा जो असतो, हा सगळा लोड बेअरिंग जे आहे हे या पायाकडे असतं. म्हणून एखाद्या बिल्डिंगचा पाया आपण मजबूत असणं आवश्यक आहे असं म्हणतो ना. म्हणजेच पाय जेव्हा मजबूत असतील तेव्हा तुमचा वरचा डोलारा चांगला राहतो. परंतु एकदा ह्या पायाचा बॅलन्स बिघडला, रेशिओ बिघडला, राईट आणि लेफ्टचं कॉम्बिनेशन चुकलं की मग असं चालणं होतं ते राजासारखंच चालल्यासारखं वाटतं. पायाला एवढी सूज असते, ते गुडघे बदलून टाकायचं म्हणून सांगतात. पायाला व्हेरिकोज व्हेन येतात आणि काय पायाला सूज राहते, मग किडनीशी संबंधित आजार, मग पावलाच्या बोटांना गँग्रीन होतं, मग ते काढून टाकायचं. केवढे रोग त्या पायाला होतात. पाय या अवयवाची काळजी घेण्यासाठी काय करायला पाहिजे? पादाभ्यंग नावाचा एक उपाय आहे. पायाला तेल लावा, रोज रात्री झोपताना पायाला तेल लावा. कोणतं तेल वापरायचं? सहचर तेल चालेल, नारायण तेल चालेल, तीळ तेल चालेल, खोबरेल तेल चालेल, मोहरीचं तेल चालेल, सगळं मिक्स केलं तरी चालू शकेल. हातावर घ्यायचं आणि छान मसाज करत राहायचा. मसाज करण्यासाठी हात आपलाच वापरला तर जास्ती फायदा. तळव्याला मालिश करायचं. काशाच्या वाटीने केलं तर चांगलंच, दगड मिळाला दगडान केलं तर तरीही चांगलं. मी तर सांगतो, अगदी कपडे धुवायचा प्लास्टिकचा ब्रश असतो ना, त्याने सुद्धा मालिश केलं तरी चालेल. थोड्या गुदगुल्या होतात म्हणून आपलं आपणच केलं तर गुदगुल्या पण होत नाहीत. पण त्याला असे जे ब्रश असतात ना, छानपैकी असं मस्त आराम मिळत असतो त्याच्यावर. स्पंजवर मसाज होत नाही, त्याला असा घट्टपणा पाहिजे. आणि त्याला जर असे काटे ब्रिसल्स असतील तर कपडे धुण्याचा ब्रश एकदम मस्त काम करतो अशा वेळेला. नाहीतर सरळ करवंटी घ्यायची, चांगली अशी तासायची, झिरो पेपरचा पॉलिश पेपर मारायचा आणि त्या करवंटीला अशी ग्रीप मिळते आणि त्या करवंटीने तळपाय असे व्यवस्थित घासून घ्यायचे. याला म्हणतात पादाभ्यंग. दोन्ही पाय एकमेकांवर ठेवून त्यांनी जर असं गोल 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 मसाज केला, चका 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 तरी चालतं. रक्ताभिसरण सुधारतं. जसं दोन हातांनी एकमेकांवर घर्षण केलं तर हातांचं रक्ताभिसरण सुधारतं. आपला उजवा हात म्हणजे पॉझिटिव्ह, डावा हात म्हणजे निगेटिव्ह. तसाच उजवा पाय म्हणजे पॉझिटिव्ह आणि डावा पाय म्हणजे निगेटिव्ह. ह्या दोघांना जेव्हा एकत्र करतो तेव्हा न्यूट्रल अवस्था येते, शांतीची अनुभूती येत असते. आणि म्हणून दोन्ही पायांना जर आपण एरंडेल तेल लावलं तरी चालेल. या पायावर घाला, या पायावर घाला आणि पाय एकमेकांना असे मस्तपैकी चोळत बसायचं आणि दोन्ही पाय एकमेकांना चोळायचे. चोळलेले पाय तसेच ठेवून द्यायचे आणि मग गाढ झोपलात तुम्ही तरी चालते. झोप पण शांत लागते. तळपायाला केलेलं जे एरंडेलाचं मालिश आहे डोळ्यांपर्यंत पोचतं, केसांची वाढ सुद्धा व्हायला चांगली मदत होत असते. नुसतंच तळपायांचं मालिश नको, बोटांच्या मधनं सुद्धा बोटं फिरवा. पायाच्या बोटांच्या मधनं तुमच्या हातांची बोटं फिरवा. प्रत्येक बोट असं ओढायचं, खाट एक खाट असा आवाज यायला पाहिजे. असं जर तुम्ही केलं ना तर इथलं रक्ताभिसरण सुधारतं. पायाची जी टाच असते ह्या टाचेला बाहेरनं या अंगठ्याच्या मुळातनं जर मसाज केलात आणि असं 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 जर दाबलत, अरे वा, काय म्हणजे डोक्याला जसा तो एक न्हावी चंपी करतो ना, तसं त्या पायाच्या टाचेला चंपी करायची आणि मनात संकल्प चांगला ठेवायचा की किती छान माझ्या पायाने माझ्यासाठी आज काम केलं. पायांची एवढी जळजळ होती तरी सुद्धा माझ्या पायाने मला एवढं सगळं चालवलं, माझं एवढं 70 किलोचं वजन पेलवलं, ह्या पोटाचा घेर त्याने तोलवून धरला, गुडघ्यांना त्याने मदत केली. हे सगळे पॉझिटिव्ह विचार जेव्हा जातात ना आणि जेव्हा तुमचा हात तुमच्या पाठीवर पडतो, तसं जेव्हा तुम्हाला बरं वाटतंय तसाच तुमचा हात तुमच्या पायाला जेव्हा लागतो ना तेव्हा सुद्धा पायांना बरं वाटतं. तिथल्या प्रत्येक पेशीला पण एक आनंद होत असतो. जेव्हा आपल्या मालकाचा हात आपल्या अंगावरनं फिरतो, पाठीवरनं फिरतो, शाबासकीचा हात, आशीर्वादाचा हात, मस्त वाटत असतं. ह्या पायाला खालून वरच्या दिशेने मालिश करा. ऋतूनुसार तेल बदललं तरी चालेल,
परंतु सर्वसाधारणपणे मोहरीचं तेल किंवा तेल कोणतंही तेल वापरलं तरी चालतं. आम्ही आता कोकणात राहतो, खोबरेल तेल वापरू शकतो आपण खालून वरपर्यंत. आणि तेल एवढं चपचपीत लावायचं की दुसऱ्या कोणीतरी विचारलं पाहिजे, अरे एवढं तेल तू कशाला लावलंस. नुसतं अत्तर लावतात तसं तेल लावून काही फरक पडणार नाही. ते तेल आतमध्ये शोषलं जायला पाहिजे. तेलाची परात घेऊन त्याच्यात पाय बुडवून ठेवलेत ना तरीही चालेल, तेल सगळं शोषलं जाईल आतमध्ये. केरळमध्ये जर तुम्ही गेलात तर पादाभंगी अतिशय चांगल्या पद्धतीने बसून 2 माणसं बाजूला बसतात, त्यांच्या मांडीवर त्यांचा पाय घेतात आणि छान मसाज करून देतात. पेडिक्युअर वगैरे आजचं येत नाही, त्यातले अगदी चिटपुट प्रकार आहेत, तर त्याच्यात फार लक्ष देऊ नका तुम्ही. चपचपीत मालिश करायचं आणि दोन्ही पायांखाली उशी ठेवून मस्तपैकी पाय अधांतरी ठेवत तुम्ही झोपलात तरी चालू शकतं. पांघरुणाला तेल लागता नाही, नाहीतर मग घरातनं पुढच्या दिवशी जे काय होईल तुमची त्याला मी जबाबदार नाही. एक पांघरुण त्याच्यासाठीच ठेवा, पण रोज रात्री झोपताना असं पायाचं मालिश करा. गुडघे चांगले राहतात, पोटऱ्या चांगल्या राहतात, तिथलं रक्ताभिसरण चांगलं राहतं, पायाची सूज सगळी जाते, घोपा असतो त्याला पण चांगलं एक बळ मिळत असतं. पायाची जी काळजी घ्यायची, चालताना तुम्ही व्यवस्थित हात असं मागे ठेवून जर तुम्ही चाललात ना, छाती ऑटोमॅटिकली पुढे येते. विश्राम अवस्थेमध्ये चालण्याचा सराव ठेवा. सावधान अवस्थेमध्ये फक्त उभं राहायचं आणि विश्राम अवस्थेमध्ये चालायचं. छानपैकी 2 पायात अंतर घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही चालता आणि हात मागे असता तेव्हा तुमच्या कमरेला तुम्ही आधार देत असता आणि कमरेचा आधार तुमचा इक्विलिब्रियम हालायला देत नाही. इक्विलिब्रियम म्हणजे समोर सगळं पोश्चर जे आहे हे व्यवस्थित ताण, पाठीचा कणा ताठ ठेवून जसं बसायचं ना तसाच छाती पुढे ठेवून चालायचं सुद्धा. आणि असं जेव्हा चालता तेव्हा पायावरचा जो एक दाब विशिष्ट एकाच पायावर देऊन चालतो आपण. आणखीन एक लक्षात ठेवा, तुमची चाल बरोबर आहे की चुकीची आहे हे तुमच्या चपलांवरनं चेक करा. कधीतरी चपला अशा उलट्या करून बघा, त्याची एकच बाजू खूप घासलेली असते आणि जर ती एकच बाजू घासलेली असते तर तुमचं लक्षात यायला पाहिजे की माझी चाल बदललेली आहे, पाऊल वाकडं पडायला सुरुवात झालेली आहे. मग आपल्याला ते पाऊल सरळ पडण्यासाठी माझी चाल नीट आणि कधीही वाममार्गाने जाऊ नका असं आपल्याकडे सांगितलंय. वाममार्ग म्हणजे डावी बाजू, तर पाय आणि तुमचं शरीर यांचं रक्षण चांगलं होणार आहे. धन्यवाद. भांडी असतात, ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. इतकं सुंदर हे काशापासून तयार केलेलं ही वाटी आहे. ह्याचं वजन पण खूप जास्ती आहे. हे जे ताट आहे हे ताटसुद्धा काशापासून तयार केलेलं आहे. हे वेगवेगळे धातू आपल्या परंपरेमध्ये होते. आणि अशी ताटं जर पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला अशा ताटांची मागणी जर तुम्ही व्हॉट्सॲपवरनं जरी केलीत तर या ताटांची सगळी मोजमापं किंवा त्यांचं वजन, पाठवण्याचा खर्च सगळं तुम्हाला घरपोच मिळेल.